नमस्कार, जय श्री स्वामी समर्थ. जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्रावरील व्हिडिओ अपलोड करत असतो, आणखी त्याप्रमाणे चर्चाही करत असतो. आपण देखील त्या व्हिडिओ पाहत असता आणि आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मेष राशीने विवाह कोणत्या राशीबरोबर करणे योग्य आहे आणि कोणत्याबरोबर नाही. योग्य कोण, अयोग्य कोण याच्यावर विचार करायचा प्रयत्न करूया. मेष राशी ही एक बेधडक राशी आहे. त्याचे सिंबल आहे मेंढा, म्हणजे धडक मारण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. आणखी त्या तडकाफडकी निर्णय घेतात. एक घाव दोन तुकडे हे त्यांचे एक तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. आणखी त्याप्रमाणे त्या वागतात. तर त्यामुळे त्या निर्णय एकदम न विचार करता घेतात. त्यामुळे ते बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये अडकतात. आणखी त्यांची मदत देखील कोण करेल अशी राशी नसते त्यांच्याजवळ. आणखी त्यामुळे ते मोठ्या अडचणीत सापडू शकतात. तर अशा राशींसाठी योग्य जोडीदार कुठल्या राशीचा असायला पाहिजे, तर ते पाहूया. जर मेष राशीच्या व्यक्तीने विवाह मेष राशीच्या व्यक्तीबरोबर केला तर त्यांचे व्यवस्थित चालेल का, तर नाही चालणार. कारण दोघं पण बेधडक निर्णय घेतील, तडकाफडकी निर्णय घेतील, आणखी अचानक काहीही करून जातील. आणखी त्यामुळे त्यांच्या वैवाहिक संबंधामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आणखी भांडणाची एक स्थिती होऊ शकते. त्यामुळे मेष राशीवर विवाह करणं योग्य वाटत नाही. जर तरी पण व्यवस्थित जुळत असेल तर विचार करायला हरकत नाही. त्यानंतर आली वृषभ राशी. तर मेष राशीचे वृषभ राशीबरोबर जमेल का, तर मेष राशी ही एक रागीट तापट डोक्याची व्यक्ती आहे. आणखी वृषभ राशी ही एकदम प्रेमळ. तर इथे थोडेफार ॲडजस्टमेंट होऊ शकते. जर मेष राशीचे वृषभ राशीबरोबर विवाह झाला तर त्यांचे ॲडजस्टमेंट होऊ शकते. कारण वृषभ राशी ही जास्त तापट नाही आहे. आणखी ती मेष राशीला सांभाळून घेऊ शकते थोडीफार. त्यामुळे जर पत्रिकेमध्ये चांगले गुण असतील, आणखी चांगले योग असतील, ग्रहमैत्री असेल, तर मेष राशी वृषभ राशीबरोबर विवाह करण्याचे संकटकारी निर्णय घेऊ शकते. म्हणजे योग्य नाही. कारण मेष ही मंगळाची राशी आहे, आणखी वृषभ ही शुक्राची राशी आहे. त्यामुळे एवढी त्यांच्यामध्ये शत्रुता नाही आहे. त्यामुळे ॲडजस्टमेंट होऊ शकते. त्यानंतर मेष रास आणखी मिथुन रास. तर मिथुन राशीबरोबर मेष राशीचा विवाह करायचा असेल तर त्यांचे कितपत जमेल. तर मेष राशी एक बेधडक राशी आहे. आणखी त्याच्यासमोर मिथुन राशी ही चलबिचल राशी. चलबिचल राशी म्हणजे आत्ता एक करायचा निर्णय घेतला तर दुसऱ्या क्षणाला दुसरा निर्णय ठरवतात. त्यामुळे त्यांचे कुठल्याही निर्णयावर एकमत नसते. आणखी त्यामुळे अशा एक कधी राशीबरोबर मिथुन राशी जमणे तर खूप कठीण आहे. कारण त्यांच्या रागामध्ये या राशी आणखी भर टाकू शकतात, वेगवेगळे कन्फ्युजन करून. आणखी मिथुन राशी ही अशी एक राशी आहे की ती स्वतः कन्फ्यूज असतेच, पण इतरांनाही कन्फ्यूज करते. त्यामुळे त्यांचे इतरांबरोबर जमण्यासाठी खूप कसरत करावी लागते. कारण ह्या बऱ्याच वेळा महत्त्वाच्या गोष्टीमध्ये घोळ करून ठेवतात. आणखी त्यामुळे त्या दुसऱ्यांना निस्तरायला लागतात. त्यामुळे मेष राशीवर मिथुन राशीचं जमणं एवढं सोपं वाटत नाही आहे. त्यानंतर आली कर्क राशी. मेष राशी ही मंगळाची राशी आहे, आणखी कर्क राशी ही चंद्राची राशी आहे. मंगळ आणि चंद्र हे मित्र आहेत. भले त्यांच्यामध्ये केंद्र योग होतोय तरी पण दोन्ही मित्र ग्रहाच्या राशी आहेत. त्यामुळे कर्क राशी ही एक थंड राशी आहे, भांडणात पडणारी नाही आहे, शांतपणे निर्णय घेणारी आहे. आणखी मेष राशी भांडण उकळून काढणारी आहे. त्यामुळे दोघांचा विसंगत स्वभाव असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक ॲडजस्टमेंट होऊ शकते. मेष राशी ही तापट राशी आहे, परंतु कर्क राशी ही सहनशील राशी आहे. त्यामुळे मेष राशी जरा जो राग आहे तो कर्क राशी सहन करू शकते, आणखी योग्यरित्या त्याला हाताळू शकते. त्यामुळे मेष राशी आणखी कर्क राशी यांचा विवाह जमत असेल तर करणे योग्य आहे. त्यानंतर आली सिंह राशी. तर सिंह राशी आणखी मेष राशी यांचे जमेल कितपत हे पाहू.
पाहूया. मंगळ हा सेनापती आहे तर सिंह हा राजा आहे. तर सिंह सेनापतीला आदेश, परंतु मंगळ आणखी रवी हे मित्र आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये समन्वय होऊ शकतो. त्यामुळे जरी मेष राशी रागीट असेल, भडकू असेल, तरी पण सिंह राशी ही राजा आहे, आणखी त्याच्यामध्ये दबदबा आहे, त्यामुळे तो मेष राशीला नियंत्रणात ठेवू शकतो. त्यामुळे दोघांमध्ये जर भांडण झाले तर ते विकोपाला पण जाऊ शकते. त्यामुळे सिंह आणखी मेष राशी यांचं देखील संकटकालीन निर्णय घ्यायला हरकत नाही, कारण त्यांच्यामध्ये नवपंचम योग येतो. परंतु दोघांमध्ये बाकी ग्रहस्थिती पाहणे आवश्यक आहे. मेष आणखी सिंह राशी या अग्निराशी आहेत, त्यामुळे दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत, त्यामुळे दोघांचे जमू शकते. त्यामुळे या दोघांमध्ये विवाह करण्यास हरकत नाही. त्याच्यानंतर आली कन्या राशी मेष राशी बरोबर. तर मेष राशीचा विवाह कन्या राशीशी करावा का? तर कदापि नाही. या दोन राशींमध्ये षडाष्टक योग येतो, आणखी त्यामुळे या दोन राशींमध्ये भांडणे होऊ शकतात, यांचे पटणार नाही. यांची तत्वे वेगळी आहेत. कन्या राशी चिकित्सक राशी आहे, आणखी मेष राशी ही न विचार करता निर्णय घेणारी आहे, आणि कन्या राशी सगळ्या बाजूने विचार करून नंतर निर्णय घेणारी आहे. त्यामुळे या दोघांमध्ये पटण्याची शक्यता नाहीच. आणखी मंगळ आणखी बुध हे दोन्ही परम शत्रुग्रह आहेत, त्यामुळे दोघांमध्ये जमणे कठीण आहे. त्यामुळे मेष आणखी कन्या याचा विवाह टाळणे योग्य आहे, करणे योग्य नाही. त्यानंतर आली तूळ राशी. मेष राशी आणखी तूळ राशी यांच्यामध्ये प्रतियोग होतो, समसप्तक योग होतो, आणखी ते एकमेकांच्या समोर राशी आहेत. मंगळ आणखी शुक्र हे परमशत्रू नाही आहेत. जसे आपण वृषभ राशीच्या बाबतीत पाहिले त्याप्रमाणे हे दोन्ही परमशत्रू नाही आहेत. त्यामुळे इतर जर गुण जुळत असतील, आणखी मैत्री जुळत असेल, तर मंगळ, मेष आणि तूळ यांचा विवाहाबद्दल विचार करायला हरकत नाही. पुन्हा हा संकटकालीन निर्णय आहे. संकटकालीन निर्णय आहे, म्हणजे पुन्हा एकदा हा एक संकटकालीन निर्णय आहे विवाह जुळवण्याचा. तर इथे जुळवण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, जर बाकी सर्व गुण व्यवस्थित जुळत असतील, ग्रहमैत्री जुळत असेल तर. त्यानंतरची राशी आली आहे वृश्चिक राशी. ही मंगळाची राशी आहे, आणखी मेष राशी ही मंगळाची राशी आहे, परंतु यांच्यामध्ये पण षडाष्टक योग होतो, त्यामुळे यांच्यामध्ये विवाह करणे कदापि योग्य नाही. वृश्चिक राशी ही जिद्दी राशी आहे, आणखी मेष राशी ही निर्णय न विचार न करता निर्णय घेणारी आहे. आणखी दोघांमध्ये पण जिद्द आहे, आणखी दोघांमध्ये रागीटपणा आहे, आणि एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राशी आहेत. आणखी त्यामुळे या दोघांमध्ये जमणार नाही. यामध्ये यांचा विवाह सुखद होण्याची शक्यता कमी आहे, आणखी यांच्यामध्ये वारंवार खटके पडतील, भांडणे होतील, आणखी त्यामुळे परिवार व्यवस्थित राहणार नाही, उद्ध्वस्त होईल. त्यामुळे या दोन राशींमध्ये विवाह योग्य नाही. त्याच्यानंतर आली रास धनुराशी. धनुराशी ही गुरुची राशी आहे, आणखी मेष राशी ही मंगळाची राशी आहे. दोन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत, म्हणजेच इथे पण मंगळ आणखी गुरु हे मित्र ग्रह आहेत, त्यामुळे इथे दोघांमध्ये थोडेफार जमू शकते. पण जी धनुराशी आहे ती पुन्हा एकदा ॲडजस्टमेंट करणारी आहे, जोश दाखवणारी राशी आहे, माणसाला घाबरवणारी राशी आहे. म्हणजे ती हे करेन ते करेन असे, ही गोष्ट करेन ती गोष्ट करेन, असे मारेन तसे मारेन असे. धनुष्य पण हातात आहे, त्याप्रमाणे या राशी दाखवतात आक्रमकपणा, परंतु आतून त्या नरम असतात, आतून त्या स्मूथ असतात, आणखी त्यामुळे त्या तशा तडकाबडकी निर्णय घेत नाहीत, टोकाचा निर्णय घेत नाहीत, आणखी वेळीच ॲडजस्टमेंट करतात. त्यामुळे मेष राशी आणि धनराशी यांचा देखील इतर जर बाकी गुण व्यवस्थित असतील, जुळत असतील, तर यांचा विवाह करायला हरकत नाही. त्याच्यानंतर आली मकर राशी. मकर राशी आणखी मेष राशी. मकर राशी आणखी मेष राशी यांमध्ये जर पाहिले आपण तर शनी आणखी मंगळ हे परमशत्रू आहेत, त्यामुळे यांच्यामध्ये विवाह योग्य होणारच नाही. मकर राशी थंड राशी आहे, जल राशी आहे, आणखी मेष ही अग्नि राशी आहे,
त्यामुळे दोघांमध्ये खूप तफावत आहे. स्वभावामध्ये खूप अंतर आहे. एक शांत राशी आणखी दुसरी तापट राशी. आणखी दोन्ही राशीचे जे मालक आहेत ते शत्रू आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये समन्वय होणार नाही. त्यामुळे मेष राशी आणखी मकर राशी यांचा विवाह करू नये. त्याच्यानंतर कुंभ राशी आली. कुंभ राशी ही बौद्धिक राशी आहे, शनीची राशी आहे. पुन्हा एकदा मेष राशीचा शत्रू आहे आणि बुद्धिमान राशी आहे. आणखी मेष राशी ही डोक्याचा वापर न करणारी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये जमणं तर खूप कठीण आहे. कारण मेष राशी ही निर्णय विचार न करता घेणारी आहे आणि कुंभ राशी ही पूर्ण विचार करून सर्व अँगलनी विचार करून निर्णय घेणारी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये निर्णय दोघांमध्ये घ्यायचा म्हटला तर या दोघांमध्ये कुठलंही काम जर करायचं असेल तर दोघांचे एकमत होणार नाही. कारण कुंभ राशी ही विचार करून आरामात निर्णय घेईल, योग्य निर्णय घेईल. त्याचा निर्णय योग्य असेल. परंतु मेष राशीला ते आवडणार नाही. मेष राशीला ताबडतोब निर्णय घेत असतो. त्यामुळे दोघांमध्ये पटणार नाही. त्यामुळे मेष राशी आणखी कुंभ राशी याच्यामध्ये विवाह योग्य वाटत नाही. त्याच्यानंतर मेष राशी आणखी मीन राशी. एक आहे अग्नी राशी आणखी मीन राशी आहे जल राशी. एक गुरुची राशी आहे, दुसरी मंगळाची राशी आहे. त्यांच्यामध्ये ग्रहमैत्री आहे. दोन्ही ग्रह मित्र आहेत, गुरु आणखी मंगळ. परंतु दोघांमध्ये तत्वांचा फरक आहे. मीन राशी ही द्विस्वभावी राशी आहे, जल राशी आहे. आणखी थोडी भावुक आहे. आणखी तडकाफडकी निर्णय घेणारी नाही आहे. आणखी मेष राशी आणखी मीन राशी यांचे पटणे जवळजवळ अशक्य आहे. दोघांमध्ये खूप वादविवाद होतील आणखी त्यामुळे या दोन्ही जातकांमध्ये विवाह झाला तर तो सुखकारक होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मेष आणखी मीन यांचाही विवाह जुळवता कामा नये. तर मित्रांनो, हे होते मेष राशीच्या विवाहाबद्दल छोटीशी चर्चा. आपल्याला जर आवडली असेल तर कॉमेंट करा, लाईक करा. आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशाच व्हिडिओ पुन्हा पुन्हा आम्हाला अपलोड करता येतील. आणखी तुम्ही त्या पाहून त्याच्यावर रिमार्क द्याल. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.